चोपडा रेंजमधील सातपुडा पर्वतरांगामध्ये अनेर डॅमच्या जवळ वन विभागाने येणाऱ्या 23 तारखेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जंगलामधील पशुपक्ष्यांच्या जनगणनेसाठी ठिकठिकाणी लाकडी मचाण तयार केले। या मचाणावर बसून ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे पशुपक्षी मोठ्या संख्येने पाणी प्यायला येत असतात। म्हणूनच त्या दिवशी या पक्ष्यांची जनगणना होऊ शकते हे लक्षात घेऊन वन विभागाने पूर्ण तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। येणाऱ्या 23 तारखेला म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जाणार आहे। जे पाण्याचं जे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी वन विभागाने हे लाकडाचं मचाण तयार केलेलं आहे। हे मचाण आपण पाहू शकतो की जिथे जिथे पाण्याची व्यवस्था असेल तिथे हे मचाण व्यवस्था या वन विभागाने केले। त्या दिवशी वन विभागाचे सर्वच अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून जे पशुपक्षी येणार आहेत त्या पशुपक्ष्यांची जनगणना यामार्फत ते करून घेणार आहेत। कारण की जे पशुपक्षी असतात ते म्हणजे नेमकं पशुपक्षी किती आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या प्रजातीचे आहेत हे त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी हे मचाण तयार केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा। येणाऱ्या 23 तारखे म्हणजेच बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जात आहे की जे पशुपक्षी आहेत त्याच दिवशी जनगणना करणार। याबाबत आपण काय म्हणाल? वैशाख शुद्ध पौर्णिमा आली म्हणजे पक्षीमित्र आणि पशुमित्र यांना वेध लागतात ते पशु पक्षी गणनेचे। या धर्तीवर या वर्षी 23 तारखेला येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त पशुगणनेसाठी वन विभागाने ठिकठिकाणी मचाण उभे केलेले आहेत। त्या दिवशी आपले कंपार्टमेंट नंबर लासूर चोपडा रेंजमधील लासूर राऊंडमध्ये 287मध्ये अनेर धरणाच्या काठी हा एक अंजन मचाण उभा करण्यात आलेला आहे। तसंच परिमंडळ उमलटी नियत क्षेत्र उमलटी दक्षिण कक्ष क्रमांक 255मध्ये आणि 17 तीन ठिकाणी चोपडा रेंजमध्ये हे मचाण उभे करण्यात आलेले आहेत। त्यांना वेगवेगळे नाव देण्यात आहेत, जसं गुल मोर मचाण, अंजन मचाण आणि चोपडा मचाण अशी नावं देण्यात आलेली आहेत। त्या दिवशी या ठिकाणी वनरक्षक, वनपाल आणि आरएफओ साहेब स्वतः उपस्थित राहून पशूंची जनगणना करणार। ही संकल्पना आपल्या मुख्य वन संरक्षक सोमनाथ मॅडम यांच्या संकल्पनेतून असून त्यांना आपल्या चोपडा डिव्हिजनचे उपवन संरक्षक जमीर शेख, सहाय्यक उपवन संरक्षक प्रथमेशजी हडपे आणि चोपडा रेंजचे आरएफओ बीके थोरात यांचं सहकार्य लाभलेलं आहे। हे जे वन विभागाने पशु जनगणनेसाठी जे मचाण उभे केलेले आहेत ही संकल्पना यावर्षी पहिल्यांदाच राबवली जात आहे का? वन विभागातून ही संकल्पना पहिल्याच वर्षी राबवण्यात येते। पक्षी गणनेसाठी पक्षी मित्र दरवर्षी हा कार्यक्रम राबवतात, पण वन विभागातून हा पहिल्यांदाच हा प्रयोग घेतला जातो।